ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर नरेंद्र बळाळ सभागृह येथे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, रोटरी क्लब आणि ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी यांनी भेट दिली। यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि पत्रकारही उपस्थित होते। सब मिलके आज महाराष्ट्र राज्याला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलाय। मात्र महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण स्थळांचा राष्ट्रीय विकास कामांमध्ये अद्याप समावेश झाला नाही। महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण स्थळांचा विकास कामांच्या यादीत समावेश करून भरीव तरतूद करावी अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी दिल्लीत एका महत्त्वपूर्ण बैठकीत आज केली आहे। नगर विकास आणि गृह विभागाची बैठक आज संसद भवन नवी दिल्ली येथे चेअरमन मंगुटा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या कमिटीचे सदस्य म्हणून खासदार नरेश मस्के या बैठकीस उपस्थित होते। देशभरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि केलेल्या कामांचं मूल्यांकन या संदर्भात पर्यटन, सांस्कृतिक, नगर विकास आणि गृहनिर्माण, NBSC आणि NUPCO मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी बैठकीत सादरीकरण केलं। खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत राष्ट्रीय धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासंदर्भात तसंच पर्यटन वाढीबाबत मुद्दे मांडून चर्चा केली। महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे अशी आहेत की ज्यांचा समावेश अद्याप विकास कामांमध्ये केला गेला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड, जन्मस्थान शिवनेरी किल्ला, पंढरपूर, कोल्हापूर अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांचा विकास कामांमध्ये समावेश पुढील काळात करावा। त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची सूचना खासदार नरेश मस्के यांनी या बैठकीत केली। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्षप्रवेश सुरू झालेत। याचाच भाग म्हणून ठाण्यामध्ये भाजपमध्ये रविवारी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलाय। रविवारी भाजपच्या वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयात खोपट, सिद्धेश्वर तलाव आणि चंदनवाडी या परिसरातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला। यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, काँग्रेस आदी पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांचाही समावेश होता। या सिद्धेश्वर तलाव परिसरातील उपशाखा प्रमुख अजय मोहिते यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला। या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजप शहर अध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक सुनीत जोशी, पदाधिकारी सचिन पाटील आदीही उपस्थित होते। आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व नेते आमदार हे आज सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बूथमध्ये जाऊन राबवत आहेत।
आणि आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या माध्यमातून आज 400 कार्यकर्त्यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे आणि यामध्ये उबाटा पक्षामधले कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी पक्षामधले कार्यकर्ते आहेत, मनसेचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, अशा असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यामध्ये या कुटुंबामध्ये आम्ही स्वागत करतोय आणि प्रत्येकाला या पक्षामध्ये जबाबदारी दिली जाईल. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं ठाणे शहरामध्ये जे काही स्थान आहे, म्हणजे कोकणामध्ये आपण एक वेळ बोलायचो कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, परंतु आमचा दावा आहे कोकण म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सर्वात जास्त आहेत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही ठाणे शहरामध्ये तुम्हाला उभारलेली दिसेल. पाण्यासाठी अनेक वेळेला आंदोलनं करूनही ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबऱ्यावर अन्याय केला जातोय. मुंब्रा कौसाच्या वाट्याचे 17 लाख लिटर्स पाणी चोरलं जातंय असा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान आता आम्ही केवळ गुलाब दिले, आणखीन 2 वेळाला गुलाब देऊ, नंतर रिकामे हंडे फेकू असा इशारा पठाण यांनी दिलाय. गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा कौसा परिसरात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा यासाठी मुंब्रा परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलनं केली असून पालिकेकडून केवळ आश्वासनं दिली जात आहेत. पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्यानं नागरिकांना चक्क पाणी माफियांकडून पाणी विकत घ्यावं लागतं. याच्या निषेधार्थ मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. मर्जिया पठाण आणि सुमारे 25 ते 30 महिलांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद पवार यांनी मर्जिया पठाण यांची भेट घेतली. पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमॉडेलिंगचं काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन पवार यांनी दिलं. त्यावर मर्जिया पठाण या चांगल्याच संतापल्या. ठाणे महापालिकेकडून वारंवार अशीच उत्तरं दिली जात आहेत. एकीकडे 17 लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होते. या चोरीमागे पाणी माफिया की वॉलमॅन आहे त्याचा शोध पालिकेनं घ्यायला हवा, पण तो घेतला जात नाही. सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असताना पाणी माफिया गब्बर होत आहेत. आज हे शांततेत आंदोलन झाले. पुन्हा 2 वेळाला आम्ही ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना गुलाबाची फुलं देऊ आणि त्यानंतरही पाण्याची टंचाई न संपल्यास रिकामे हंडे आणि कळश अधिकाऱ्यांना देऊ असा इशाराच मर्जिया पठाण यांनी दिलाय. अगोदर पण मी येऊन लेटर हेडवर तक्रार दिली होती रिटर्नमध्ये, पण काहीच फॉलोअप झाला नाही. किती वारंवार फोनवर तक्रार दिली, संबंधित अधिकाऱ्यांना येऊन लिहून तक्रार दिली, येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुंब्रा कौशाला काय परिस्थिती आहे, कशा पाणी भेटत नाहीये लोकांना, कसे त्रास होत आहे लोकांना, पण काहीच फॉलोअप झाला नाही. मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले. जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे. 3 आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे, अजून 2 वेळी फूल देणार आहे. काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडी कलसा मोर्चा करू सगळं बायकांना घेऊन. कारण की 17 लाख लिटर जे पाणी आहे मुंब्रा कौशाचा चोरी होत आहे, कुठेतरी कमर्शियल यूजमध्ये जात आहे असं मला वाटतंय. मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे, वॉलमॅन मस्ती करत आहे की काय आहे, हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे ना, महापालिकाचं आहे. कारण 3 वर्षापासून महापालिका तर म्हणजे 2.5 वर्षापासून तर कोणाच कॉर्पोरेटर पण नाही आहे. पण लोकांना तर हे माहीत नाही आहे ना की कॉर्पोरेटर्स आर नॉट देअर. पण अधिकारी पण ऐकायला नाहीये. आता तुम्ही बघा, आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे, आम्हाला कोणच ऐकायला नाहीये इथे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ.
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली असून धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातील असल्याचं समोर आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणानं समाज माध्यमांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातील असल्याचं समोर आले. या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. धमकी देण्याच्या मागचं कारण अद्याप समजू शकलं नसून पोलीस त्याचा तपास घेत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना रंगलाय. दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात समाज माध्यमांवर टीका टिप्पणी केली जाते. असे प्रकार सुरू असतानाच रविवारी एका तरुणानं समाज माध्यमांवर एक चित्रफीत प्रसारित केली. त्यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही चित्रफीत प्रसारित होताच ठाण्यात शिवसैनिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला. वागळे इस्टेट भागातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी परेश चाळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाणे गाठलं आणि शिंदे यांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर परेश चाळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हितेश प्रकाश धेंडे या 26 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. हितेश हा वागळे इस्टेट येथील वारळीपाडा परिसरात राहत असून हा परिसर शिंदे यांच्या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात येतो. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेशचा शोध सुरू केला होता. दरम्यान आज सकाळी पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे. त्यानं असं कृत्य का केलं हे अद्याप समजू शकलं नसून पोलीस त्याचा तपास करतायत. या संदर्भात वागळे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धमकी देणाऱ्या तरुणास अटक केलेल्या वृत्तास दुजोरा दिला. तसंच त्यानं असं कृत्य का केलं हे अद्याप समजू शकलं नसून त्याचा तपास सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.